ठीक आहे. सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आतापर्यंत जो आपला द ब्लड चॅप्टर होता HEPचा, त्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेला आहे व्हॉट इज मीन बाय ब्लड, बरोबर. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे का ब्लडचे फंक्शन्स काय होते, त्याचे कंपोजिशन्स काय आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केला होता. इसके बाद ब्लड प्लाझ्मा काय असते, त्याचं कंपोजिशन काय होता, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केला होता. ब्लडचे 3 टाइप्स आहे ब्लड सेलचे. एक आहे आरबीसी, एक आहे डब्ल्यूबीसी आणि एक आहे प्लेटलेट, बरोबर. हे 3 टाइप्स आहे. आरबीसी ला आपण अजून एक वर्ड म्हणतो इरिथ्रोसाइट. डब्ल्यूबीसी ला अजून एक वर्ड आहे ल्युकोसाइट आणि प्लेटलेट्सचा अजून एक वर्ड आहे, काय वर्ड आहे, थ्रोम्बोसाइट, बरोबर. थ्रोम्बोसाइट हा त्याचा वर्ड आहे. आता आपण आरबीसी म्हणजे इरिथ्रोसाइट स्टार्ट करणार आहे. पूर्ण याची डिटेल्स, याचे डिसऑर्डर सगळे आपण आज पाहणार आहोत. राईट डाऊन आरबीसी. काम कर दोन्ही पण राईट डाऊन दोन्ही फॉर हेडिंग आरबीसी और एरिथ्रोसाइट. ठीक आहे. तुमची जी आरबीसी आहे किंवा रेड ब्लड सेल्स आहे, तर यांचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या बॉडीमध्ये 99% जे ब्लड सेल्स असतात, ब्लड सेल मध्ये आरबीसीचा कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असतो, बरोबर. त्याच्यासोबत आपल्याला माहितच आहे आरबीसी, आता खाली अजून एक पॉईंट दिला मी, हिमोपॉयसिस. हिमोपॉयसिस म्हणजे काय तर, किंवा हिमॅटोपॉयसिस, त्याचं मिनिंग लिहून घ्या. व्हॉट इज मीन बाय हिमोपॉयसिस? इट इज द प्रोसेस ऑफ development of the blood cells. It is the process of development of blood cells. म्हणजे ब्लड सेल्स किंवा ब्लड सेल्स बनण्याची जी प्रोसेस आहे, डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे, याला काय म्हणतो आपण, हिमोपॉयसिस किंवा हिमॅटोपॉयसिस. पण हिमॅटोपॉयसिसचा हा पॉइंट इथे का आला, कारण सर डबल रिपीट करा ना. चल परत सांगतो मी. It is the process of development. It is the process of development blood cells. It is the process of development of blood cells. म्हणजे ब्लड सेल्स डेव्हलप होण्याची जी प्रोसेस आहे याला म्हणतो आपण हिमोपॉयसिस. आणि ही प्रोसेस इथे का आली, कारण तुमची आरबीसी किंवा इरिथ्रोसाइट्स पण ही ब्लड सेल्स आहे आणि ही पण या प्रोसेसने फॉर्म झालेली आहे किंवा डेव्हलप झालेली आहे, बरोबर. तर खाली जसं लिहून दिलेलं आहे मी का आरबीसी इट इज अ फॉर्म फ्रॉम, है ना. आता खाली लिहून दिलेलं आहे मी का आरबीसी इट इज अ फॉर्म फ्रॉम प्रोइरिथ्रोब्लास्ट. तर हा सेलचा टाईप आहे, स्टेम सेलचा टाईप आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक सेल ही स्टेम सेल्स पासूनच बनलेली आहे. तर हा स्टेम सेलचा टाईप आहे प्रो इरिथ्रोब्लास्ट. इथूनच तुमची आरबीसी किंवा इरिथ्रोसाइट बनलेले असते. तर ते पण एक एरो करून लिहून घ्या. आरबीसी इट इज अ फॉर्म फ्रॉम प्रो इरिथ्रोब्लास्ट. ही काय आहे, स्टेम सेल आहे. प्रत्येक तुमची ह्युमन बॉडी स्टेम सेल पासूनच बनलेली आहे. ह्युमन बॉडीचे प्रत्येक सेल स्टेम सेल्स पासूनच बनलेले आहे, बरोबर. चला इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता आरबीसी बद्दल आपल्याला माहिती आहे का, तुमच्या ब्लड सेल्स मध्ये किंवा ब्लड सेल्स मध्ये 99% जो कॉन्सन्ट्रेशन असतो तो तुमचा आरबीसीचा असतो. राईट ऑन. 99% elements of blood cells, 99% elements of blood cells are RBCs.
तर 99% एलिमेंट्स ऑफ ब्लड सेल्स आर आरबीसी, म्हणजे ते आरबीसीज असतात. आणि आरबीसीचा शेप आपल्याला माहिती आहे का, आरबीसीचा जो शेप आहे तो बाय कॉनकेव आहे. काय आहे? बाय कॉनकेव, म्हणजे दोन्ही साइडने काय येते, कॉनकेव आहे. जसे आपले ग्लास असतात ना, कॉनकेव ग्लास, कॉन्व्हेक्स ग्लास, तसे कॉनकेव म्हणून मधूनच ती कॉनकेव झालेली आहे. म्हणजे दोन्हीकडून ती दोन्ही साइडनी ती कॉनकेव झालेली आहे. म्हणजे याला म्हणतो आपण बाय कॉनकेव डिस्क लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द आरबीसी. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहून घेऊ. आरबीसी चे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे. ठीक है, क्या कैरेक्टरिस्टिक्स से हम देख लेंगे. तो 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहू शकतो. जसे काउंट आहे, शेप आहे आणि साईज आहे. तर सगळ्यात पहिले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आरबीसीज लिहा आणि त्यामध्ये लिहू आपण काउंट. तर काउंट किती असतो ह्युमन मध्ये, मेल आणि फिमेल मध्ये. व्हिडिओ ऑन करूनच ठेवा रे, तुमची अटेंडन्स तशी लागणार नाही. ठीक है, तो कैरेक्टरिस्टिक्स ऑफ आरबीसी अपन पाहत आहे. तो सबसे पहले हम देख रहे हैं काउंट. काउंट किती असतो. ठीक आहे, आरबीसीचा काउंट किती असणार आहे मेल आणि फिमेल मध्ये. तर काउंट ऑफ आरबीसी आता 5.4 मिलियन, हे जे काउंट लिहून दिलेलं आहे 5.4 मिलियन आरबीसी पर MM³ ठीक आहे. तर हा जो काउंट आहे तो मेल मध्ये आहे. हा जो काउंट आहे 5.4 मिलियन आरबीसी पर MM म्हणजे मिलीमीटर क्यूब आहे. तर त्यामध्ये फक्त हे 5.4 मिलियन आरबीसी भेटत आहे फक्त त्याच एरियामध्ये, मिलीमीटर एरियामध्ये. इन मेल त्याच्यात खाली लिहा and about 4.8 million and about 4.8 million and about 4.8 million RBCs, 4.8 million RBCs per MM³ per MM³ per MM³ in female. आता काय पॉइंट सांगितलं मी, रिपीट करा हा पॉइंट. क्या बोला मैंने पॉइंट ये बोलो. And Count and about 5.4 million RBCs MM³ found in male and about 4.8 million RBCs MM³ found in female. बरोबर, म्हणजे मेल मध्ये असतात 5.4 मिलियन आणि फिमेल मध्ये असतात 4.8 मिलियन आरबीसी. ठीक आहे, चलो उसके बाद शेप. आता याचा शेप बद्दल आपण पहिलेच डिस्कस केलेला आहे. बाय कॉनकेव डिस्क. त्याचा शेप आहे बाय कॉनकेव डिस्क. बाय कॉनकेव डिस्क. बाय म्हणजे 2, कॉनकेव म्हणजे मधूनच ते काय झालेलं आहे, त्याचा आकार गोलाकार झालेला आहे. म्हणजे मधूनच ते स्विंग झालेली आहे आणि दोन्ही साइडने, त्याला म्हणतो आपण बाय कॉनकेव. और उसका जो साइज है, त्या आरबीसीचं साइज जो असणार आहे त्यामध्ये आपण डी म्हणजे डायमीटर, साइज मध्ये आपण डी जे लिहिले ते डायमीटर आहे. तर डायमीटर त्याचा आहे 7 to 8 mm. डायमीटर आहे 7 to 8 mm. 7 to 8 mm. आणि थिकनेस आहे 2 mm. आणि याची थिकनेस आहे 2 mm.
थिकनेस कितना है 2 mm। देखो ये आरबीसी के बारे में हम देख रहे थे, कैरेक्टरिस्टिक्स उसके, काउंट देखा है हमने, शेप देखा है, बॉन बाय कॉनकेव डिस्क लाइक स्ट्रक्चर है उसका, ठीक है। तो साइज सर बोर्ड वरती थिकनेस 2 सेंटीमीटर लिहिलेली सर. मीटर की mm साइज आहे, साइज मध्ये डायमीटर त्याचा 7 to 8 mm आणि थिकनेस आहे आणि सर थिकनेस 2 mm, 2 सेंटीमीटर नाहीये, 2 mm लिहा, 2 ओके सर. बरोबर, चालेल। तो ये हुए इसके कैरेक्टरिस्टिक्स। आपण आरबीसी बद्दल त्याचे पॉइंट पाहिलेले आहे, त्याचे कैरेक्टरिस्टिक्स पाहिले आता, ठीक आहे। आता लिहा सायलेंट फीचर्स। आरबीसी बद्दल त्याचे सायलेंट फीचर्स म्हणजे त्याचे कैरेक्टरिस्टिक्स काय आहे, राइट डाउन बॉक्स सायलेंट फीचर्स, सायलेंट फीचर्स of RBC, साइलेंट फीचर्स ऑफ RBC। तो क्या क्या साइलेंट फीचर्स होते हैं हम इसके, ज्यादा साइलेंट फीचर्स नहीं है, 2-3 साइलेंट फीचर्स हम देख रहे हैं, ठीक है। तो आरबीसी मध्ये आपल्याला माहिती आहे इट कंटेन नो न्यूक्लियस, इट कंटेन नो न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस त्यामध्ये प्रेझेंट नसतो, इट कंटेन नो न्यूक्लियस, it contain no nucleus, comma endoplasmic reticulum, comma endoplasmic reticulum, endoplasmic reticulum म्हणजे हे सगळे पॉइंट त्यामध्ये नाही आहे। आरबीसी मध्ये न्यूक्लियस नाही आहे, त्याच्यानंतर न्यूक्लियस नाही आहे, त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिकुलम नाही आहे, त्याच्यानंतर रायबोझोम नाही आहे आणि मायटोकॉन्ड्रिया। म्हणजे न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिकुलम, रायबोझोम आणि मायटोकॉन्ड्रिया, तर हे चारही पण आरबीसी मध्ये प्रेझेंट नसतात, ठीक आहे। कोणकोणते नसतात सर सांगा? मुलं वेटिंग वर आहे त्यांना ऍड करा. नाही वेटिंग वर दिसत नाही ना, मी आता पाहिला वेटिंग वर नाही, न्यूक्लियस त्यांना परत जॉईन करण्यासाठी सांगा। रायबोसोम मायटोकॉन्ड्रिया रायबोझोम्स अँड बरोबर, मायटोकॉन्ड्रिया. रायबोझोम आणि हे मायटोकॉन्ड्रिया. प्रेझेंट नसतं का, नो ला अंडरलाईन करा, नाही तुम्ही एक्झाम मध्ये लिहितील का हे सगळे आहे असं लिहायचं नाही, ठीक आहे। नो च्या खाली अंडरलाईन करून ठेवा, ठीक है। उसके बाद लिखो इट कंटेन लार्जर सरफेस एरिया, इट कंटेन लार्जर सरफेस एरिया, इट कंटेन लार्जर सरफेस एरिया because it contain larger surface area because by concavity, because of by concavity, जसं by concave जसं शेप आहे तिचा आरबीसी चा, because of by concavity, स्पेलिंग सांगतो BICONCAVITY, by concavity, by concavity for oxygen diffusion, it contain, सर म्यूट करायला लावा, तुमचा आवाज काहीच येत नाहीये। ठीक है। साइलेंट फीचर्स हम देख रहे हैं, साइलेंट फीचर में पहला पॉइंट क्या देखा हमने कि इट नॉट कंटेन एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, न्यूक्लियस, राइबोसोम्स आणि माइटोकॉन्ड्रिया, हा पहला पॉइंट पाहिला, बरोबर। अब दूसरा पॉइंट लिखो, इट कंटेन लार्जर सरफेस एरिया, इट कंटेन लार्जर सरफेस एरिया, इट कंटेन लार्जर सरफेस एरिया because of biconcavity, because of biconcavity, because of biconcavity
for oxygen because of biconcavity for oxygen diffusion because of biconcavity for oxygen diffusion. बरोबर. हा सेकंड पॉइंट आपण पाहिलेला, म्हणजे आरबीसी ची लार्ज साईज असते आणि ती का असते? बिकॉज ऑफ द बायकॉन्केव्हिटी. बायकॉन्केव्ह शेप असते आणि तिथे ऑक्सिजनचं डिफ्युजन होण्यासाठी पण खूप सारी जागा असते. कारण आरबीसी मध्ये असते हिमोग्लोबिन. बरोबर. आरबीसी मध्ये राहते हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिनचं काम काय आहे? तुमचा ट्रान्सपोर्टेशन करणे ऑक्सिजनचा. बरोबर. चला आता थर्ड पॉइंट लिहा. they can easily म्हणजे आरबीसी they can easily squeeze ची स्पेलिंग सांगतो SQUEEZE. they can squeeze easily through the capillaries बरोबर. ते 3 पॉइंट झाले. दिस इज ऑल अबाउट द सायलेंट फीचर ऑफ आरबीसी. कळलं सगळ्यांना? ठीक है. उसके बाद हम देखेंगे राइट डाउन हिमोग्लोबिन. राइट डाउन हिमोग्लोबिन. आता आपण हिमोग्लोबिन पाहणार आहोत. तर हिमोग्लोबिन म्हणजे काय? हिमोग्लोबिन कुठे असते? हे प्रेझेंट असते. हिम म्हणजे ब्लड, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. ठीक आहे. तर हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट असणार आहे? आपल्या आरबीसी मध्ये प्रेझेंट असते हिमोग्लोबिन. बराबर. आरबीसी में हिमोग्लोबिन प्रेझेंट रहने वाला है. तर यामध्ये ग्लोबिन म्हणजे काय? ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. लिहत चला. ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. रोल नंबर 107. का लिहत नाही रे तुम्ही? ग्लोबिन प्रोटीन. हिम म्हणजे नॉन प्रोटीन आणि हिम म्हणजे नॉन प्रोटीन. बरोबर. ग्लोबिन जो वर्ड आहे तो कुठून आलेला आहे? इट इज मीन्स व्हॉट? प्रोटीन. ठीक आहे. प्रोटीन असणार आहे. आणि जो नॉन प्रोटीनस किंवा ज्याच्यामध्ये आयरन असणार आहे तो पार्ट असणार आहे हिम. बरोबर. चाल आपल्याला माहितच आहे का हिमोग्लोबिनचं काम काय आहे? टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ द ऑक्सिजन थ्रू द आरबीसी. आरबीसी तुमच्या ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन करणे, ऑक्सिजनचं वहन करणे तुमच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. आणि कार्बन डायऑक्साईड रिसिव्ह करणे हा तुमच्या हिमोग्लोबिनचा काम असतो. ऑक्सिजन सोबत जर हिमोग्लोबिन जर मिळाला, ये दिख रहा है ना आपको यहाँ पर, मैं बता रहा हूँ आपको. ऑक्सीजन के साथ हिमोग्लोबिन कभी मिलता है. हिमोग्लोबिन कंपाइलेशन झाल्यानंतर काय बनेल? ऑक्सी हिमोग्लोबिन. इट फॉर्म्स द ऑक्सी हिमोग्लोबिन. इट फॉर्म्स ऑक्सी हिमोग्लोबिन. जेव्हा ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन भेटेल किंवा एक साथ मिळेल, त्यांची रिएक्शन झाल्यानंतर ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होणार आहे तुमच्या बॉडीमध्ये. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. उसके बाद जर कार्बन डायऑक्साइड आणि हिमोग्लोबिन जर फॉर्म झाले, कार्बन डायऑक्साइड आणि हिमोग्लोबिन जेव्हा फॉर्म होतील, जेव्हा मिळतील, तर तेव्हा काय फॉर्म होणार? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. तेव्हा फॉर्म होणार कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. लिहा. जेव्हा कार्बन आणि हिमोग्लोबिन जेव्हा भेटणार तेव्हा फॉर्म होणार कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. बराबर. जब ऑक्सीजन और हीमोग्लोबिन मिलते हैं तब ऑक्सी हीमोग्लोबिन मिलता है हमें. ठीक है.
आणि जर कार्बन डायऑक्साईड आणि हिमोग्लोबिन मिळतील तेव्हा फॉर्म होतील कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. कारण ऑक्सिजन आणि तुमच्या कार्बन डायऑक्साईडचं जो ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम आहे तुमचा हिमोग्लोबिन करतो. बरोबर? ठीक आहे. तो आता आपल्याला पाहायचंय का हिमोग्लोबिनचा कंटेंट किती असतो तुमच्या बॉडीमध्ये. ठीक है, नॉर्मल कंटेंट किती असणार है हीमोग्लोबिन का हम अभी देखेंगे. नॉर्मल कंटेंट कितना होता है हीमोग्लोबिन का ये हम देख रहे हैं अभी. तो सगळ्यात पहिले तो आय लिहिलेला आहे मी. कंटेंटच्या पुढे आय जो लिहिलेला आहे त्याचं मिनिंग आहे इन्फंट. बराबर? कंटेंटच्या पुढे मी लिहिलेले जे आहे ते म्हणजे इन्फंट. तर इन्फंट्स मध्ये चिल्ड्रन्स मध्ये किती असतो त्याची रिक्वायरमेंट, नॉर्मल रिक्वायरमेंट 14 to 20 ग्राम. 14 to 20 14 ते 20 ग्राम पर 100 ml पर 100 ml of blood. 100 ml of blood. $100 ml of blood. बराबर? ये होगा इन्फंट का कंटेंट. अब सेकंड है एफ. एफ म्हणजे फिमेल. तर याच्यामध्ये कंटेंट आहे 12 ते 16 ग्राम. 12 to 16 ग्राम पर 100 ml. 12 to 16 ग्राम पर 100 ml. बराबर? इन्फंट मध्ये होता 14 ते 20 ग्राम. फिमेल मध्ये आहे 12 ते 16 ग्राम कंटेंट आहे. ठीक आहे. आणि मेल मध्ये लिहा. मेल मध्ये कंटेंट आपण पाहू 13.5 to 18 ग्राम. 13.5 to 18 ग्राम. 13.5 to 18 ग्राम पर 100 ml. तर हा कंटेंट कशाचा झालेला आहे? हा कंटेंट आपण बघितलेला आहे हिमोग्लोबिनचा. हिमोग्लोबिनचा जो कंटेंट इन्फंट मध्ये आहे, फिमेल मध्ये आणि मेल मध्ये, हे कंटेंट आपण काय केले पाहिलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द आरबीसी. आता आरबीसी बद्दल आपण पाहिलेलं आहे, त्याचा कंटेंट पाहिला, त्याचा शेप पाहिलेला आहे. आता यांचे डिसऑर्डर्स पण असतात, यांच्याशी रिलेटेड डिसीजेस पण असतात. ते डिसीजेस आपण आता डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर राईट डाउन डिसऑर्डर्स related to, write down disorders related to, disorders related to hemoglobin and RBC. Disorders related to hemoglobin and RBC. एक्झाम मध्ये याचा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. एमसीक्यू ची एक्झाम होईल तुमची, तर मग एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारलं जाईल. आणि जर डिस्क्रिप्शन मध्ये असेल तर डिस्क्रिप्शन बद्दल क्वेश्चन विचारलं जाईल. कळलं? ठीक आहे. तो एनिमिया बोले तो क्या? एनिमिया म्हणजे काय असते? काय असते एनिमिया? डिक्रीजेस ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. बरोबर? डिक्रीजेस oxygen carrying capacity of blood. Decreases oxygen carrying capacity of blood. आता मी अनम्यूट करत आहे सगळ्यांना. याचा मिनिंग काय झाला? अॅनिमिया बद्दल मी सांगितलं, अॅनिमिया हा एक डिसीज आहे, पण तो कसा होतो, का होतो? बिकॉज ऑफ डिक्रीजेस ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. आता ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी का कमी होते सांगा बरं? ब्लड कमी असल्यामुळे. सर नाही. तर डिसीज मुळे. या डिसीज होतोय. हा डिसीज का बरं होतो? पण आता तुम्हाला माहिती आहे का हिमोग्लोबिनचं काम आहे ऑक्सिजन कॅरिंग करण्याचं काम.
आणि कार्बन डायऑक्साईड कॅरिंग करण्याचं काम. जर तुमच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनच कमी असेल, बरोबर, ब्लड आरबीसी तर आहे पण त्यामध्ये हिमोग्लोबिनचा कंटेंट कमी आहे, बरोबर. हिमोग्लोबिन जर कमी असेल तर मग त्याच्यामुळे काय होईल, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होईल, बरोबर. जर 100 सेल्स आहे आरबीसीचे, बरोबर, 100 सेल आहे आरबीसीचे आणि त्यामध्ये फक्त 40 हिमोग्लोबिन सापडते आपल्याला, म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली, कळलं का. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली ब्लडची, त्याच्यामुळे काय होणार आहे, अॅनिमिया होणार आहे. आता कळालं सगळ्यांना, ठीक आहे. सर एक क्वेश्चन टाइप्स आहे. हा, सर व्हॉट इज बीन माय अॅनिमिया आणि थॅलेसेमिया डिफरन्स? ते पुढे अॅनिमिया सांगेन आणि चालेल? थॅलेसेमिया. ठीक आहे सर. हा, मी पुढे सांगेन मग. अॅनिमिया पाहून घेऊ आपण, ठीक आहे. चाल, तर अॅनिमिया बद्दल आपण पाहत होतो. अॅनिमिया म्हणजे काय, अॅनिमिया म्हणजे डिक्रीजेस ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली ब्लडची, तर तेव्हा काय होतं, तुम्हाला अॅनिमिया होऊ शकतो, बरोबर. ठीक आहे. तर अॅनिमियाचे काही टाईप्स आहे, त्या डिसीजचे काही टाईप्स आहे, तर लिहा मग. स्मॉल ए, ब्लड लॉस अॅनिमिया, ब्लड लॉस अॅनिमिया. ठीक आहे. तर ब्लड लॉस अॅनिमिया फॉर एक्झाम्पल काय हॅमरेज झालेला असेल, ठीक आहे, अॅनिमियाचा पॉईंट डबल सांगा सर. ऍक्सिडेंट झालेला असेल तर त्या, एक मिनिट म्यूट करतो सगळ्यांना. ठीक आहे. तर ब्लड लॉस अॅनिमिया आपण पाहतोय. तर ब्लड लॉस अॅनिमिया म्हणजे काय, तर जेव्हा ब्लड लॉस होते बॉडीचा, जसं फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट झालेला असेल, ठीक आहे, किंवा हॅमरेज झालेला असेल, तर त्यावेळेस जेव्हा आपल्या बॉडीचा ब्लड लॉस होतो किंवा ब्लड बाहेर निघून जातो, तर त्यावेळेस काय होईल, ब्लड जो असतो नॉर्मल ब्लडचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्या बॉडीमध्ये तो कमी होईल आणि कमी झाल्यामुळे मग काय होईल, ब्लड लॉस अॅनिमिया आपल्याला होतो. राईट डाऊन. आफ्टर रॅपिड हॅमरेज, आफ्टर रॅपिड हॅमरेज, after rapid hemorrhage, the concentration of RBC, the concentration of RBC is decreases after rapid hemorrhage. The concentration of RBC is decreases which leads to blood loss anemia, which leads to blood loss anemia. बराबर, ठीक है. यह गया एनीमिया का एक टाइप. अब सेकंड लिखो, स्मॉल बी, अप्लास्टिक एनीमिया. अप्लास्टिक एनीमिया, हम सबको पता है, आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आरबीसी कुठे प्रोड्यूस होतात, आरबीसीचा सोर्स काय आहे, आरबीसी स्टोर कुठे होतात, आरबीसी प्रोड्यूस कुठे होतात, कहाँ पर प्रोड्यूस होते, आपका जो बोन मॅरो आहे, तुमचा जो बोन मॅरो आहे तिथून ते प्रोड्यूस होतात, बरोबर. जर बोन मॅरोचं काही डिस्फंक्शन झालेलं असेल किंवा बोन मॅरोमध्ये सफिशियंट आरबीसी बनत नसेल तर त्यावेळेस काय फॉर्म होईल, काय होईल, अप्लास्टिक एनीमिया त्या पर्सनला होईल. तर राईट डाऊन. लॅक ऑफ फंक्शनिंग, lack of functioning, lack of functioning, bone marrow, lack of functioning, bone marrow, lack of functioning, bone marrow, the sufficient quantity
of RBC, the sufficient quantity of RBC cannot produces the sufficient quantity of RBC cannot produces आणि यालाच काय म्हणतो आपण अप्लास्टिक ॲनिमिया. म्हणजे बोन मॅरो मुळे किंवा बोन मॅरो कमी झाल्यामुळे जो प्रॉब्लेम क्रिएट होतो उसको क्या बोलते हैं हम, बोन मॅरोचं डिस्फंक्शन जेव्हा होईल उसको क्या बोलते हैं हम, काय म्हणता, उसको बोलते हैं हम अप्लास्टिक एनीमिया. कळालं सगळ्यांना? ठीक है. उसके बाद लिखो स्मॉल सी मेगालोब्लास्टिक एनीमिया. स्मॉल सी लिहा. स्मॉल सी लिखेंगे हम. मेगालोब्लास्टिक एनीमिया याचे क्वेश्चन विचारले जातात एग्जाम मध्ये. मेगालोब्लास्टिक एनीमिया यहाँ तक हम स्टॉप कर देंगे. मेगालोब्लास्टिक एनीमिया झाल्यानंतर it is due to deficiency of vitamin B12. It is due to deficiency of vitamin B12. विटॅमिन B12 ला अजून काय वर्ड आहे, फॉलिक ऍसिड. ठीक आहे. इट इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B12 अँड फॉलिक ऍसिड त्याच्यामुळे काय होईल, तुमचे जे आरबीसीज आहे ते रप्चर होतील. आरबीसीचा जो नॉर्मल साईज आहे तो राहणार नाही, आरबीसी रप्चर होतील आणि याच्यामुळे मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो. मेगालोब्लास्टिक ॲनिमिया कशामुळे होतो, विटॅमिन B12 च्या डिफिशियन्सीमुळे होईल. कळलं? विटॅमिन B12 च्या डिफिशियन्सीमुळे काय होईल, मेगालोब्लास्टिक एनीमिया होतो. ठीक है. अब बाकी के पॉइंट्स हम क्या करेंगे, आफ्टरनून मध्ये पण लेक्चर होणार आहे आपला HEP चा.